की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम। देश का बल बजरंग दल, देश का बल बजरंग दल, देश की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। जय श्रीराम, जय श्रीराम। बजरंग दल, बजरंग दल। देश की रक्षा कौन करेगा? बजरंग दल, बजरंग दल। जिहादी हटाओ, देश बचाओ, जिहादी हटाओ, देश बचाओ। जय श्रीराम, जय श्रीराम। अरे या जिहाद्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या जिहाद्यांचं करायचं, जिहादी हटाओ, देश बचाओ, जिहादी हटाओ, देश बचाओ, जिहादी हटाओ, देश बचाओ। जय श्रीराम, जय श्रीराम। रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान बद्दल वक्तव्य केलं, काय सांगले तुम्ही? विकास लवंडे हा चेला आहे, पण याचं मूळ जे आहे ना ते शरदचंद्र पवार आहे. साठी आणि बुद्धी नाठी याप्रमाणे त्यांची बुद्धी आता नाठी झालेली आहे असं आम्ही वारकरी समजतो. मुळातच नागपूरच्या एका भाषणामध्ये मी रामायण महाभारत मानत नाही असं स्वतः शरदचंद्र पवार साहेब बोललेले आहे. दुसरी गोष्ट, त्यांचे चेले जितेंद्र आव्हाड हे स्वतः असं म्हणतात तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून झालेला आहे. प्रभू रामचंद्र मांसाहारी आहे आणि वारकरी संप्रदायात घुसकारी केलं असं म्हणतात. रामायण महाभारत जर तुम्ही मानत नाही तर वारकरी संप्रदायाचा रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. हा तुम्हाला मान्य आहे का मान्य आहे? आणि तुम्ही वारकरी संप्रदायातील अशा महान महान व्यक्तींना घुसखोर म्हणतायत की ज्याच्यामुळे आज संबंध महाराष्ट्रातला जो वारकरी आहे तो दुःखांकित झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही वयस्कर आहात, तुमचा आदर आम्ही करतो, पण तुमचा आदर तुमच्या ठिकाणी, तुम्ही तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये जगाला काय मार्गदर्शन करायचं ते करा. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी लोकांनी काय करावं हे कृपा करून आपण शिकू नये. आता ही टोपी आम्ही घालतो, हिला तुम्ही गांधी टोपी म्हणायला सुरुवात केली. मला सांगा, गांधीजींनी ही टोपी कधी घातली का? अहो, ही टोपी खरी वारकरी टोपी आहे, हिला तुम्ही गांधी टोपी म्हणायला लागले. पण खरी घुसखोरी कुणी केली? तुम्ही केली, तुम्ही आमच्यामध्ये घुसखोरी केलेली आहे. एवढंच नाही तर आजपर्यंत वारकरी संप्रदायाविषयी पवार साहेबांना कधी कळवळा आला? आज आमच्या ज्ञानोबारायांची पालखी, तुकोबारायांच्या पालखीसाठी एवढा मोठा महामार्ग तयार झालेला आहे आणि त्या महामार्गावर वारकऱ्यांचे होणारे चिखलाचे हाल वगैरे आता या ठिकाणी थांबलेले आहेत. निर्मल वारीस कुणी सुरू केली याचाही जरा विचार करा. कधीतरी 10 लाख रुपये दिले त्या वारकरी शिक्षण संस्थेला, पण त्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही, राहण्याचा खर्च नाही. अशा वेळेला मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी का कुठलं अनुदान दिलं नाही? 3.5 लाख मदरसे भारतामध्ये अनुदानित आहे. कोणती वारकरी शिक्षण संस्था अनुदानित आहे याबद्दल कधी तुम्हाला प्रयत्न करता आले नाही का? ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात तुकोबारायांची आरती घ्यायची नाही, तुकोबारायांच्या सोहळ्यात ज्ञानोबारायांची आरती घ्यायची नाही. तुम्ही साक्षात ज्ञानोबाराय तुकोबारायांना सुद्धा वेगळं करण्याचा प्रयत्न केला. हे षडयंत्र काय वारकऱ्यांच्या लक्षात येत नाही का साहेब? आणि एवढंही करून तुम्ही आज आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न करताय. बरं, तुम्हाला धर्मांध फक्त वारकरी संप्रदायात दिसतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज हाच हाऊस उभारलेलं आहे. तुम्हाला जर एवढा वारकऱ्यांचा कळवळा वाटतो तर मग का वारकरी भवन तुम्ही निर्माण केलं नाही तुमच्या काळामध्ये? आज भवन का बरं तुम्ही निर्माण केलं? बरं, धर्मांध म्हणता, इफ्तार पार्टीला तुम्ही जाता, त्या कुराणमध्ये पृथ्वी चपटी लिहिलेली आहे, मग ते धर्मांध नाही आहेत का? कुराणमध्ये असं लिहिलेलं आहे का पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो, ते धर्मांध नाहीत का? ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही का? तुम्हाला आमचे संत धर्मांध वाटतात का? पण एक लक्षात ठेवा, वारकरी आता सजग झालेला आहे. वारकरी आता तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाहीये. आम्ही सजग आहोत, सावध आहोत. त्याच्यामुळे तुम्ही यादी जाहीर केली ठीक आहे, पण याच्यापुढे तुम्हाला कितीही याद्या जाहीर करायच्या असल्या तरी करा, पण याचे पडसाद तीव्र उमटतील हे मात्र लक्षात ठेवा. विकास लवांडे तर हा एक फक्त चेला आहे. हे तुमचे चेले चपाटे जे तुम्ही घुसवलेत आमच्यामध्ये, आणि काही कीर्तनकार सुद्धा तुम्ही घुसून अक्षरशः वारकरी संप्रदायाचा पट्ट्याबोळ करण्याचा प्रयत्न करू राहिले. हे षडयंत्र आज या ठिकाणी आम्ही
चालतं किंवा आमच्या धर्माचं जे काम चालतं ते संतांच्या आदेशावरून आमचं काम चालतं किंवा आमची संस्कृती आम्ही लक्षात ठेवून हे जे काम करतो आणि हे काम करताना जर आमचे विश्वस्त किंवा आमचे जे आधारस्तंभ आहे त्यांचं नाव जर यामध्ये येत असेल भास्करगिरी महाराज, रामगिरी महाराज, तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि जर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या धर्माचा प्रचार करतो, आम्ही आमच्या मुली बाळींना लेकींना वाचवण्याचा प्रयत्न करतो. हे काम करताना आम्ही कुणाच्या आधार मदत नसतो. पण जर तुम्ही आमच्या शेपटावर पाय देणार असाल तर आम्ही तुम्हाला मुळापासून उकडून टाकण्याचा आमच्यामध्ये तेवढा दम आहे. आमच्या सहानुभूतीचा किंवा आमच्या सहनशक्तीचा अंत कुणीही पाहू नये. दुसरी गोष्ट, नाशिक येथे झालेला हा घाणेरडा प्रकार मी मुलींना किंवा आपल्या महिलांना आव्हान करते की तुम्ही डोळे उघडून जगण्याची तुम्हाला गरज आहे. जर सरकार हे जर डोळे झाकून बसलं असेल किंवा सरकारला जर एखाद्या गोष्टीची भीती असेल तर सरकारने ही गोष्ट सांगून द्यावी. यासाठी सरकारला जर बुलडोझर कार्य करण्यासाठी, जर बुलडोझर चालवण्यासाठी सरकारला कशाची भीती असेल तर ते सरकारने सांगून द्यावं, प्रशासनाने सुद्धा सांगून द्यावं. आम्ही किती वेळा निवेदन करणारे, किती वेळा आंदोलन करणारे, प्रत्येक वेळी लवजिहाद होणारच आहे, प्रत्येक वेळी या सर्व गोष्टी होतातच आहे. या सर्व गोष्टी जर सरकारने कंट्रोलमध्ये जर नाही आणल्या, जर सरकारने बुलडोझर कार्य जर सुरू नाही केलं तर काय फायदा आहे सरकारचा. आणि हा कायदा अनुषंगाने जर आम्ही सर्व चालतो आणि हा लवजिहाद विरोधी कायदा हा आलाच पाहिजे. हा कायदा आणण्यासाठी अजून किती हिंदू मुलींचा बळी जाणार आहे, किती हिंदू मुली या अत्याचाराला बळी पडणार आहे. 180 मुलींचा आकडा गेला आहे. याचप्रमाणे तुम्ही बाकीच्या कंपन्यासुद्धा जर शोध द्या तर हा आकडा नक्कीच हजारोंच्या पार जाईल. फक्त ही कंपनी आज आपल्या समोर आली आहे. अशा काही कंपन्या असतील, नाशिकमध्येच नाही, पुणे, मुंबई, अशा खूप मोठ्या ठिकाणी अशा ज्या कंपन्या आहेत की तिथे सुद्धा आपण चौकशी करणं गरजेचं आहे. आणि अशा महिलांनी सुद्धा आम्हाला संपर्क करावा जर तुम्ही खरंच धोक्यात असाल. आणि आम्ही त्यांचं नावसुद्धा समोर येऊ देणार नाही, पण अशा जिहाद्यांना आम्ही नक्कीच धडा शिकवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लवजिहाद विरोधी कायदा हा लवकरात लवकर सरकारने तयार करावा. आपण बघत आहोत की हे हिरवं सावट हे दिवसा हे पसरत आहे. आपण जर बघितलं, याआधी तर फूड जिहाद होता, लँड जिहाद होता, लव जिहाद होता आणि त्यानंतर आता कॉर्पोरेट जिहाद आलेला आहे. या कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून हे धर्मांतरणाचं जाळं किती मोठ्या प्रमाणात वाढवत आहे आणि हे गजवाई हिंदचं विष किती मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये फिरत आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. TCSमध्ये जो किळसवाना प्रकार घडलेला आहे हा कित्येक कंपन्यांमध्ये घडत असेल. सरकारने याची सुद्धा सखोल चौकशी करावी. त्यानंतर TCSमधील जे धर्मांतरण करणारे जे HR असतील, जे DL असतील, या सर्वांची सखोल चौकशी करावी. कुठं ना कुठं आपल्याला समजलेलं आहे, प्रसारमाध्यमात प्रसारित झालेलं आहे की यांचं कनेक्शन काही आतंकवाद्यांबरोबर आहे. त्यामुळं यांच्यावर टाळासारखं ॲक्ट त्या ठिकाणी लागू करावा आणि धर्मांतर विरोधी कायदा हा लवकरात लवकर पारित करावा. त्यानंतर जी परतवाडामधील घटना आहे, किती नीच प्रवृत्ती आहे हे आपल्या सर्वांच्या समोर येत आहे. बॉडी काउंट वाढवण्याच्या नादामध्ये 180 तरुणींचं यांनी आयुष्य जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे. आज त्या तरुणींच्या, त्या पीडितांच्या कुटुंबावर काय वेदना असतील, काय दुःखाचं डोंगर कोसळलं आणि अक्षरशः त्या मुली शाळा कॉलेजांमध्ये जात नाही. असं या नीच प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि सरकारने ज्या प्रकारे UPमध्ये जे अशा प्रकारच्या आरोपींना कडक शासन होतं ते महाराष्ट्र सरकारने जे हिंदुत्ववादी म्हणून घेतो स्वतःला, हिंदुत्वाच्या जीवावर जे निवडून येतात अशांनी त्यांची गाडी पलटी करावं, नाही तर कुठंतरी त्यांचा एन्काउंटर करावं ही अशी आमची प्रमुख मागणी आहे.